आपल्यामधल्या भरपूर जणांना स्कॅल्पिंग माहिती आहे, स्कॅल्पिंग करता पण येते, पण काही अशा बेसिक मिस्टेक आहे की ते जे करतात आणि त्यामुळे त्यांना झालेला जो प्रॉफिट असतो तो लॉसमध्ये कन्वर्ट होऊन गेलेला असतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी असे स्कॅल्पिंगचे हॅक अँड ट्रिक सांगणार आहे मित्रांनो, की त्यामुळे तुमची स्कॅल्पिंग अधिक प्रो लेवलला इम्प्रूव्ह करू शकता. आपला सर्वात पहिला पॉइंट आहे, जेव्हाही आपण स्कॅल्पिंग करणार आहोत तेव्हा तर तुम्ही स्वतःला विचारलं की सर्वात महत्वाचा पॉइंट काय असणार आहे. तर आपल्याला एखाद्या ट्रेडमध्ये एंटर करायचं आहे आणि लगेच आपल्याला थोडं का होईना प्रॉफिट घेऊन त्यामधनं एक्झिट करायचंय. पण इथे मोस्ट ऑफ द टाइम ट्रेडर काय करतात, अशा ठिकाणी ट्रेड घेतात की तिथे काही मोमेंटमच नाहीये. तर सर्वात महत्वाचा पॉईंट काय मित्रांनो, जेव्हाही आपल्याला स्कॅल्पिंग मध्ये ट्रेड घ्यायचा आहे, ट्रेड अशा वेळेसच घ्यायला हवं की तेव्हा आपल्याला मार्केटमध्ये मोमेंटम दिसत असेल की मार्केट एका डायरेक्शन मध्ये जात आहे. अशा टायमाला कधीच ट्रेड घ्यायचा नाही जेव्हा मार्केट साईडवेज असणार आहे तेव्हा. असं भरपूर जणांकडनं आपण ऐकलं असेल की मार्केट साईडवेज असलं तरी आपण ट्रेडमध्ये एंटर करू शकतो आणि त्यामध्ये आपण लहान लहान प्रॉफिट घेऊन तिथेही आपण पैसा बनवू शकतो. हे आपण नक्कीच करू शकतो, पण याच्यासाठी आपल्याला एक्सपिरियन्स असणं हे गरजेचं आहे. तर बेटर आहे जेव्हाही मार्केट एका ट्रेंडमध्ये चालू असणार, कोणत्या एका डायरेक्शनमध्ये जात असेल, मार्केटमध्ये मोमेंटम आहे, अशाच टायमाला आपण स्कॅल्पिंगमध्ये एंटर व्हायला हवं आणि अशाच टायमाला प्रॉफिट कमवायचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि या ठिकाणी तुमच्यासाठी ॲडव्हान्स टिप आहे मित्रांनो. सर्वात पहिले, कधी तुम्ही स्कॅल्पिंग करताय आणि तेच कधी तुम्ही स्टॉकमध्ये करताय तर स्टॉकमध्ये जोरात मोमेंटम येण्याची शक्यता फार कमी असते. स्टॉकमध्ये व्हॉलेटिलिटी पाहायला आपल्याला फार कमी वेळेस दिसते मित्रांनो, पण त्याच्या अपोजिट इंडेक्समध्ये आपल्याला व्हॉलेटिलिटी ही दिसते आणि इंडेक्समध्ये स्पाइक सुद्धा आपल्याला भरपूर प्रमाणात पाहायला मिळतात. तर बेटर आहे जेव्हाही तुम्हाला स्कॅल्पिंग करायची ती कोणत्या ना कोणत्या इंडेक्समध्ये तुम्ही केली पाहिजे. म्हणजे निफ्टी, बँक निफ्टी, फिन निफ्टी, वॉट एव्हर तुम्हाला आवडेल त्या इंडेक्समध्ये तुम्ही करू शकता स्टॉकच्या कम्पॅरिझनमध्ये. कारण आपण स्कॅल्पिंग करत आहोत तर कमीत कमी वेळात आपल्याला जास्तीत जास्त पॉईंट घेऊन मार्केटमधनं बाहेर निघायचं आहे. तर मार्केटमध्ये व्हॉलेटिलिटी असणं हे गरजेचं आहे, मोमेंटम असणं गरजेचं आहे. म्हणून इंडेक्समध्ये केलं तर हे बेटर असणार आहे. आणि दुसरा महत्वाचा पॉईंट मित्रांनो, आपल्याला सगळ्यात जास्ती व्हॉलेटिलिटी ही मार्केटमध्ये जेव्हा मार्केट ओपन होतो 9:15 ते 10:30 यामध्ये जो ट्रेंड असला, जी मोमेंटम असली ती आपल्याला या टाइम फ्रेम मध्ये सकाळच्या टायमाला पाहायला मिळते. आणि याच्यानंतर कधी पाहिलं दुपारी 2 वाजेपासून तर आपल्याला साधारण मार्केट जोपर्यंत क्लोज होतो तोपर्यंत मार्केटमध्ये एक मोमेंटम पाहायला मिळतं. तर सकाळचा टाइम आणि त्यानंतर दुपारचा टाइम या दोन्ही टायमामध्ये आपण स्कॅल्पिंग केली तर आपल्याला रिस्क टू रिवॉर्ड खूप छान मिळतो आणि एखाद्या ट्रेडमध्ये अटकायची शक्यता सुद्धा यामध्ये फार कमी असते. तर ह्या दोन्ही टायमाला आपण कधीही मिस करायला नको जेव्हाही आपण स्कॅल्पिंग करणार आहोत तेव्हा. आता पुढचा सर्वात महत्वाचा पॉईंट आहे मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे स्कॅल्पिंगमध्ये सर्वात महत्वाचं काय, टाइम फ्रेम ही स्कॅल्पिंगमध्ये सर्वात मोठा रोल प्ले करत असते. इथे सर्वात महत्वाचा पॉईंट आहे की तुम्ही कोणत्या टाइम फ्रेममध्ये स्कॅल्पिंग करणार आहात. तर तुम्ही मोठ्या टाइम फ्रेमवर तर स्कॅल्पिंग करू शकत नाही. उदाहरणार्थ 15 मिनिटं, 30 मिनिटं, 1 तासाच्या टाइम फ्रेमवर तुम्हाला टाइम फ्रेम ही लहानच सिलेक्ट करावी लागणार आहे. तर यासाठी सर्वात बेटर आहे 5 मिनिटाची टाइम फ्रेम. त्यापेक्षा तुम्ही थोडे ॲडव्हान्स आहे तर 3ची टाइम फ्रेम तुम्ही प्रेफर करू शकता. आता भरपूर जण या ठिकाणी 1 मिनिटाची टाइम फ्रेम पण सिलेक्ट करतात. मित्रांनो, 1 मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये जी कॅन्डल बनते ना, ती तुम्हाला बुलिश मारूबोधू पण दिसली तर ती 2 ते 3 पॉईंट, 4 पॉईंट, 5 पॉईंटच्या वर नसते आणि हिच्यामध्ये ट्रॅप होण्याची शक्यता जास्त असते. जेव्हा तुम्हाला 5 मिनिटामध्ये, 3 मिनिटांमध्ये स्कॅल्पिंगचा एक चांगला एक्सपिरियन्स येऊन जाईल आणि तुम्हाला इन अँड आउट करणं इझी होत असेल तेव्हा तुम्ही ॲडव्हान्स लेवलसाठी 1 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर जाऊ शकणार आहे. पण 5 आणि 3 मिनिटाची टाइम फ्रेम पर ही स्कॅल्पिंगसाठी अत्यंत उपयोगाची आणि बिगनर ते मीडिएटर ट्रेडरसाठी तर उत्तम टाइम फ्रेम आहे मित्रांनो. आता पुढचा पॉईंट मित्रांनो, जेव्हाही आपण स्कॅल्पिंग करतो त्या स्कॅल्पिंगसाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की एक करेक्ट स्ट्राईक प्राईजला आपण सिलेक्ट करायला हवं. आपण कोणती स्ट्राईक प्राईस सिलेक्ट करतो यावर आपलं प्रॉफिट आणि आपला ट्रेड किती सक्सेसफुल होणार आहे हे सुद्धा डिपेंडेड असतं. कारण तुम्हाला माहिती, तुम्ही शॉर्ट टायमासाठी मार्केटमध्ये एंटर करणार आहे तर तुम्ही अशी स्ट्राईक प्राईस सिलेक्ट करायला हवी की त्या स्ट्राईक प्राईजमध्ये तुम्हाला सर्वात जास्ती मोमेंटम पाहायला मिळेल. आणि इथे तुम्हाला कधी बिग मोमेंटम पाहिजे आहे तर यामधली ॲडव्हान्स टिप अशी असेल मित्रांनो, जेव्हाही तुम्हाला स्कॅल्पिंगमध्ये एंटर
व्हायचंय तर तुम्हाला इथे इन द मनी मध्ये जायचंय. ITM ची स्ट्राईक प्राइस सिलेक्ट करायची, कारण ITM ची स्ट्राईक प्राइसला जी मोमेंटम येणार आहे ती ॲट द मनीला सुद्धा येणार नाही आणि आउट ऑफ द मनीला तर येणारच नाही. आणि यामध्ये कधी तुम्ही कन्फ्युजन होत असणार आहे मित्रांनो, इन द मनी काय आहे, ॲट द मनी काय आहे, आउट ऑफ द मनी काय. तर आपली ऑप्शन बाईंगची सिरीज आहे, त्यामधला पहिल्या पार्टमध्ये आपण हे डिटेल्स सांगितले, तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता की कोणती प्राइस कोणती असते ते. तर स्कॅल्पिंग करताना कधी इन द मनी सिलेक्ट करत जा मित्रांनो, की इन द मनीमध्ये आपल्याला जास्त मोमेंटम पाहायला मिळेल आणि स्कॅल्पिंग मध्ये आपल्याला मोमेंटमच हवी असते, पॉवर असायला हवी आणि त्याचा स्पीडही थोडा फास्ट असायला हवा मित्रांनो. इन द मनी ऑप्शन मध्ये जास्त डेल्टा असतो तरी ते हाय रिस्क आणि हाय रिवॉर्डचे चान्सेस आपल्याला खूप जास्ती असतात आणि इथे आपण जास्त प्रॉफिट हे कमवू शकतो. आणि कधी आपल्याकडे जास्ती कॅपिटल नाही आणि आपण आहे ना इन द मनी ऑप्शन बाय करू शकत नाही आहे, तर इथे तुम्ही ॲट द मनी ऑप्शन बाय करू शकता, पण चुकूनही आउट ऑफ द मनी ऑप्शन बाय करू नका. आणि आता येणारे जे पॉईंट आहे मित्रांनो ते जास्ती इम्पॉर्टंट आहे आणि हे तुम्हाला स्कॅल्पिंग मध्ये तुमचा व्ह्यू टोटली चेंज करून देतील. आता जो पुढचा पॉईंट आहे ना तो स्कॅल्पिंग साठी सर्वात महत्वाचा आहे, त्याच्याशिवाय पैसे कमवणे हे अशक्य आहे. आणि जास्तीत जास्त लोक जे आपला लॉस करतात ना त्याच्या मागचं प्रमुख रिझन हेच आहे. यामध्ये ना आपलं माइंडसेट हे योग्यरित्या काम केलं पाहिजे मित्रांनो. आता ते स्कॅल्प करतात त्यांचं माइंडसेट आणि जे ऑप्शन ट्रेड करतात त्यांचं माइंडसेट हे दोन्ही डिफरंट आहे मित्रांनो. यांना एकत्र करून तुम्ही ट्रेड करू शकत नाही. तुम्ही स्कॅल्प करताय तर तुमचा विजन हे पूर्णपणे तुमचं क्लिअर हवंय. म्हणजे कसं तुम्ही इंट्राडे करताय, ऑप्शन ट्रेड करताय तर तुमचं त्या टायमाचं माइंडसेट हे टोटली वेगळं असेल आणि जिथे आपण स्कॅल्पिंग करतो तर तिथे आपलं माइंडसेट हे टोटली डिफरंट हवं. कारण कधी तुम्ही इंट्राडे करताय मित्रांनो तिथे तुम्ही 2 ते 3 ट्रेड करणार आणि त्या 2 ते 3 ट्रेड मध्ये तुम्ही जास्तीत जास्त प्रॉफिट कमवायचा इथे प्रयत्न करत असतात. आणि स्कॅल्पिंग मध्ये काय मित्रांनो आपण तिथे 5, 6, 7, 8, 9, 10 मे बी 15 ट्रेड पर्यंतही घेऊ शकतो. मग इथे आपलं टोटली माइंडसेट हे डिफरंट हवं, कारण एकदाही आपली चूक झाली जितकं आपण कमवलेलं आहे तितकं एका ट्रेड मध्ये लॉस होऊ शकतो मित्रांनो. तर आपलं माइंडसेट योग्य कशा प्रकारे करू शकतो आपण आता हे पाहूयात. आता आपण एक्झाम्पल म्हणून पाहूयात की आपण दिवसाला स्कॅल्पिंग मध्ये 10 ट्रेड घेणार आहे. तर या 10 ट्रेड मध्ये आपले 3 ते 4 ट्रेड हे लॉस मध्ये होणं हे फिक्स आहे, हे पहिल्यापासून आपल्याला माहिती हवं. आणि जेव्हा आपल्याला लॉस होताना दिसतोय तर तेव्हा आपण समजायचं हे आपलं 3 आणि 4 मधले जे आपण लॉस गृहीत धरले त्यापैकी हा लॉस आहे आणि त्याच्यातनं लवकरात लवकर बाहेर निघून जा. आपल्या लॉसला वाढवू नका, कारण जेवढं आपण कमवलेलं आहे ना मित्रांनो तेवढं कधी तुम्ही एक्झिट झालात नाही योग्य वेळेत, तेवढं कमवलंय तेवढं तुम्ही एका ट्रेडमध्ये हे गमवू शकतात. जेव्हा लॉस होईल तर तेव्हा समजून जा की हे आपल्या लॉस मधल्या ट्रेड मधलं आहे आणि तिच्यातनं आपण एक्झिट करा की आपली स्ट्रॅटर्जी या ठिकाणी योग्य प्रकारे काम करत नाहीये. आपण पुढच्या ट्रेडमध्ये आपला लॉस हा रिकव्हर करू शकू. आणि दुसरं महत्वाचं मित्रांनो की तुम्हाला 30 ते 40%, 45% पर्यंतही तुम्हाला ट्रेडमध्ये लॉस होतोय ओव्हरऑल तरी ठीक आहे, पण तुम्ही जी स्ट्रॅटर्जी वापरताय त्या पद्धतीने स्कॅल्पिंग करताय त्यामध्ये तुम्हाला 50% वरती प्रॉफिटेबल व्हावं लागेल. कधी तुम्ही त्यामध्ये 50% वरती प्रॉफिटेबल होत असला तर तुमची स्कॅल्पिंगची स्ट्रॅटर्जी योग्य आहे, पण त्यामध्ये 50% तुम्ही खाली जाताय तर तुम्हाला तिथे तुमचा स्ट्रॅटर्जी किंवा तुमचा जो ट्रेड करायची जी पद्धत आहे याला चेंज करण्याची खूप गरज आहे. म्हणजेच काय, जी स्ट्रॅटर्जी 50% वरती योग्य प्रकारे काम करत नाही ती स्कॅल्पिंगसाठी स्ट्रॅटर्जी योग्य नाहीये, हे लगेच लक्षात घ्यायचंय मित्रांनो. आणि तुम्हाला अशी स्ट्रॅटर्जी सिलेक्ट करायची ती 50% वरती असेल. या अशा स्ट्रॅटर्जीने तुम्ही स्कॅल्पिंग करायची. कधी स्ट्रॅटर्जीच्या शोधात तुम्ही असणार तर आपल्या इथे स्ट्रॅटर्जीची एक प्लेलिस्ट आहे, ती तुम्ही बॅक टेस्ट करा, तिला यूज करून पहा तुम्हाला किती % ॲक्युरेसी त्यामध्ये येते. म्हणजेच काय, तर 10 ट्रेडपैकी 4 ट्रेडमध्येही तुम्हाला लॉस झाला तर तुमचे 6 ट्रेड प्रॉफिटेबल हवे. म्हणजे ओव्हरऑल तुम्ही त्या दिवशी तुमचं PNL हे प्रॉफिटमध्ये असणार आहे. आणि स्कॅल्पिंगमध्ये काय असतं मित्रांनो, तुम्हाला ओव्हरऑल प्रॉफिट पाहिजे. प्रत्येक ट्रेडमध्ये प्रॉफिटच्या फंदात पडायचं आणि तुम्हाला समजलं इथे चुकलंय लगेच एक्झिट मारा. ओव्हरऑल तुम्ही जितके ट्रेड घेणार आहे त्या ओव्हरऑल ट्रेडमध्ये तुमचा प्रॉफिटेबलचा जो रेशो आहे तो लॉसपेक्षा नेहमी जास्ती हवा. आणि माइंडसेटमध्ये सर्वात महत्वाचा जो पॉईंट आहे मित्रांनो ते आहे पेशन्स. पेशन्स का, स्कॅल्पिंग म्हटलं तर तुम्हाला भरपूर ठिकाणी अशा संध्या दिसतील आणि तुम्ही फक्त काय इन अँड आउट होत गेले तर त्यामध्ये तुमचा सक्सेस रेट मिळणार नाही. तुम्हाला पेशन हवा की तुमची स्ट्रॅटर्जी योग्य प्रमाणे काम करते का,
परफेक्ट लेवलला तुम्ही तिथे एंट्री करताय का, या गोष्टीकडे तुम्हाला लक्ष ठेवायचं. आणि ते लक्ष ठेवण्यासाठी तुमच्यामध्ये पेशन्स हवे. इमिजिएटली तुम्ही कधी फक्त इन अँड आउट करत राहिला तर तुमचा हा जो रेशो आपण पाहिलेला आहे तो रेशो कधीच मॅच होणार नाही. तर तुम्हाला मार्केटमध्ये बसायचं आणि योग्य संधीचा वेट करायचा. असं नाही की मी आहे तर मी एंट्री करून घेतो, यामधनं मी प्रॉफिट काढून घेतो, असं नाही मित्रांनो. योग्य संधीचा वेट करायचा आहे, मार्केटमध्ये मोमेंटम याचा वेट करायचा आणि तेव्हा तुम्हाला हे सर्व एकत्रितपणे दिसेल, तेव्हा तुम्ही तुमचा ट्रेड इनिशिएट करायचा आहे. कॉमन गोष्ट आहे स्कॅल्पिंगमध्ये आपण लहान पॉईंट घेतो मित्रांनो, कमी पॉईंट घेतो. 10-15 पॉईंट पण मिळत असले तर आपण तिथे एंटर करू शकतो. पण याची खात्री हवी तुम्हाला, ती मोमेंटम तेवढी हवी की मिनिमम तुम्हाला तिथे 10-15 पॉईंट या ठिकाणी मिळतील. आता पुढचा महत्वाचा पॉईंट मित्रांनो आहे ना, स्कॅल्पिंगमध्ये सर्वात जास्त मॅटर काय करतं तर तुमची टायमिंग. तुम्ही योग्य टायमाला ट्रेडमध्ये एंटर व्हायला हवं. तुम्ही कधी त्यामध्ये बिफोर एंटर झाला तरी तुम्ही ट्रॅप होऊ शकता, त्यामध्ये तुम्ही लेट एंटर झाला तरी तुम्हाला जे पॉईंट इथून मिळणार आहे ते कमी मिळू शकता. त्यामुळे स्कॅल्पिंगमध्ये सर्वात महत्त्वाचं टायमिंग मॅनेज करणं गरजेचं आहे. योग्य टायमाला एंटर होणं गरजेचं आहे. बाय चान्स काही कारणास्तव तुम्ही योग्य टायमाला एंटर नाही होऊ शकला तर तो तुम्ही ट्रेड तिथे अवॉइड करायला हवा, कारण मार्केट तुम्हाला परत नवीन संधी देईल. त्या टायमाला तुम्ही मार्केटमध्ये एंटर करायचं. टायमिंगवर सुद्धा आपण लक्ष ठेवायचं आहे मित्रांनो. टायमिंग मिसमॅच झाले तर आपण जातो स्कॅल्पिंग करायला, पण आपण तिथे मग ट्रेड घेऊन बसून जातो. बिकॉज ती मोमेंटम चालली जाते किंवा तो फ्लो चालला जातो किंवा आपण हायर प्राईजला घेऊन घेतलेलं असतं. तर त्यामुळे कधी तुमची टायमिंग मिस झाली तर त्या ट्रेडला तिथेच सोडून द्यायचं, त्या ट्रेडला अवॉइड करायचं, नवीन ट्रेडच्या शोधात जायचं. आता इथे सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, आपला स्कॅल्पिंगमध्ये रिस्क टू रिवॉर्ड हा परफेक्ट आपण पहिल्यापासून ठरवला पाहिजे. जेव्हा मी स्कॅल्पिंगमध्ये मला कधी 10 पॉईंट हवे तर मी 5 पॉईंटचीच रिस्क घेणार आहे. मला कधी एका ट्रेडमधनं 10 पॉईंट कमवायचे तर मी 5 पॉईंट ट्रेड माझ्या अगेन्स्ट गेला तर तिथून मी एक्झिट होईल, तिथे मी कोणताच विचार करणार नाही. एक मशीन ज्याप्रमाणे काम करते त्याचप्रमाणे आपलं माइंडसेट तिथे हवं आहे, तेव्हाच आपला रिस्क टू रिवॉर्ड त्या ठिकाणी मॅच होणार आहे. जेव्हा तुम्ही 8 पॉईंट घेणार आहे तर तुमचा 4 पॉईंटवर तुमचा स्टॉप लॉस हवा, तुम्ही तिथून एक्झिट व्हायला हवं, तेव्हाच आपण ओव्हरऑल प्रॉफिटेबल राहू शकतो स्कॅल्पिंगमध्ये. आणि कधी तुम्ही रिस्क टू रिवॉर्ड फॉलो करत नाही मित्रांनो तर तुम्ही हवी तेवढी ट्रेडिंग करा, एंड ऑफ डे तुमचं पीएनएल हे रेडमध्येच राहणार आहे. ओव्हरऑल सगळीकडे रिस्क टू रिवॉर्ड हे व्यवस्थित मॅनेज केलं तरच तुम्हाला मार्केटमधनं हा पैसा मिळणार आहे. आता महत्त्वाचा पॉईंट मित्रांनो, जेव्हाही आपण स्कॅल्पिंगमध्ये एंटर होतो तो आपण लहान टाइम पिरियडसाठी एंटर होतोय, हे पहिले तर आपल्याला माहिती आहे. पण काही कारणास्तव एखाद्या ट्रेडमध्ये बसल्यानंतर आपल्याला तिथे 10, 15, 20 मिनिटं लागताय तर समजून घ्यायचं इथे काही ना काही आपल्या ॲनालिसिस चुकलंय किंवा ज्या प्रकारे आपण विचार केला त्या प्रकारे हा ट्रेड जात नाही. तर या ठिकाणी 2 गोष्टी होतात. जितकं प्रॉफिट तुम्हाला मिळतंय तेवढं प्रॉफिट तुम्ही बुक करून तिथून निघून जा, नाहीतर तुमचा स्टॉप लॉस ट्रेल करा. ज्या कॉस्टला तुम्ही घेतलंय त्या कॉस्टवर आणा किंवा त्या कॉस्टच्या थोडंसं वरती तुम्ही तुमचा स्टॉप लॉसला ट्रेल करा, जेणेकरून तुम्ही तिच्यामध्ये ट्रॅप होणार नाही. कारण स्कॅल्पिंग म्हटलं टाइम पिरियड हा लहान असतो, लहान वेळेतच तुम्हाला इन अँड आउट व्हायचंय, तुम्हाला जास्ती वेळ त्या ट्रेडमध्ये बसून राहायचं नाहीये. जसं की जेव्हा मी स्कॅल्प करतोय माझ्या साईडला कधी ट्रेड चालतोय तर तो ठीक आहे, पण माझ्या साईडला जात नाही मार्केट, मला वाटतंय की ते माझं अनालिसिस चुकलेलं आहे आणि मार्केटने जास्ती टाइम घेतला तर मी 10 मिनिटाच्या वरती स्कॅल्पमध्ये राहत नाही मित्रांनो. तसंही तुम्ही तुमच्या सोयीनुसार, तुमच्या ट्रेडिंगच्या स्टाईलनुसार तुम्ही पण तुमचा टाइम फिक्स करा आणि त्या टाइम झाल्यानंतर तुम्ही डायरेक्ट ट्रेडमधनं एक्झिट व्हायचं. आणि असं होऊ शकतं मित्रांनो की काही टायमाला तुम्ही निघून गेला आणि मार्केटने नंतर मोमेंटम दिली तर तुम्हाला पस्तावा होईल, पण नियमानेच ट्रेड करायचं हे काही टायमाला होणार, हे दर टायमाला होणार नाही. मग त्या 2 ते 3% तुम्ही तुमचं कॅपिटलला रिस्क घेऊ शकत नाही, तर हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे. मित्रांनो, मला असं वाटतं की ही सर्व स्कॅल्पिंगची जी स्ट्रॅटर्जी मी तुम्हाला सांगितलं, जे माइंडसेट सांगितलं, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशा टाईपचे तुम्हाला कधी व्हिडिओ हवे असतील तर तुम्ही नक्की कमेंट करा. आपण तुमच्या रिक्वायरमेंटनुसार लवकरात लवकर तुमच्या आवडीचे व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवर आणू. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. धन्यवाद.